नमस्कार. गौरीपुत्र गणपती बाप्पांना समर्पित असलेला हा दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थीचा आणि या दिवशी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा हा एक उपाय करायचाच आहे. तर आज गुरुवार, संकष्टी चतुर्थी. कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी कापुरासोबत जाळा. ही एक वस्तू सर्व समस्या, बाधा, विघ्न पूर्णतः नष्ट होतील. त्यासोबतच संकटे देखील दूर होणार आहेत आणि बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याबरोबरच यामध्ये मी चंद्रोदयाची वेळ देखील सांगितलेली आहे. तर हा उपाय संध्याकाळी कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका. आजची जी चतुर्थी आहे ती माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे. याला द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी व्रत असे देखील संबोधले जाते. सर्व दोषापासून मुक्ती आणि संतान सुखासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. म्हणूनच तुम्हाला या दिवशी काही उपाय करायचे आहेत. कारण काही विशेष तिथीवर जर आपण उपाय केले तर ते 100% फलदायी ठरत असतात. या दिवशी गणपती बाप्पा त्यांच्या पूजेसोबतच चंद्रदेवतांची आराधना करण्याला देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळ आणि शहरानुसार ही वेगवेगळी असते. तर तुमच्या शहरातील चंद्रोदयाची अचूक वेळ बघून तुम्ही चंद्रोदयाच्या वेळेमध्ये उपवास सोडायचा आहे. विशेष पूजा करायची आहे, चंद्रदेवताचे औक्षण करायचे आहे, त्यांना अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना नैवेद्य आरती करायची आहे व त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रोदयाची वेळ देखील सांगणार आहे. संकष्टी चतुर्थी ही तिथी आयुष्यातील सर्व दुःख, अडथळे दूर करणारी तिथी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार जे भाविक या दिवशी विधिवत व्रत पाळून गणपती बाप्पांची पूजा करतात त्यांच्या जीवनातील सर्व समस्या आणि संकटे हे हळूहळू संपुष्टात येत असतात. आणि या दिवशी अशा विशेष तिथीवर जर तुम्ही काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच ते फलदायी ठरतात. कापूर हा सर्व नकारात्मकता दूर करणारा एक वस्तू आहे, एक शक्ती आहे. तर कापुरामध्ये खूप सकारात्मक शक्ती असते. तुम्ही अर्थातच दररोज घरामध्ये कापूर हा जाळायलाच हवा. परंतु तुम्हाला दररोज कापूर जाळणे शक्य नसेलच तर तुम्ही अशा विशेष तिथीवर आवर्जून कापूर तर जाळायचंच आहे, पण त्यासोबत अशा काही ठराविक वस्तू असतात त्या जाळायच्या आहेत. आणि या वस्तू आपल्या घरातच असतात, बाहेरून आणण्याची देखील गरज नाही आहे. तर अत्यंत सोपा आणि घरगुती असलेला हा उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माघ महिन्यातील द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी चंद्र आकाशात दिसल्यानंतर या दिवशी पूजन केले जाते. एका कलशात किंवा तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे, साखर मिसळायची आहे. त्यानंतर भगवान गणेशांचे स्मरण करत, चंद्रदेवताचे ध्यान करत त्यांना अर्घ्य द्यायचे आहे. चंद्रदर्शनाच्या वेळी आपले जे मुलं-मुली आहेत त्यांचे स्मरण करून अर्घ्य दिल्यास मुलांवर येणारी संकटे हे टळतात अशी देखील मान्यता आहे. या विधीमुळे अकाली मृत्यूचे भय, रोग, मानसिक त्रास दूर होतो असे मानले जाते. म्हणून आज तुम्ही आवर्जून चंद्रोदयाच्या वेळेमध्ये चंद्रदेवताला अर्घ्य द्यायचे आहे. हा उपाय तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला शक्य असेल तर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे, गणपती स्तोत्राचे पठण करायचे आहे. प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्र विनायक. शक्य असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन स्तोत्र हे जे आहे हे वाचायचे आहे. यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे, दुःख दूर होतात आणि तुमच्या मुलांना देखील कोणत्याही गोष्टीमध्ये जर अडथळे, विघ्न येत असेल ते देखील दूर होत असतात. तर आपण लगेचच हा उपाय बघूयात आणि उपाय झाल्यानंतर लगेचच मी तुम्हाला आर्थिक लाभासाठी, कार्यसिद्धीसाठी आणि बुद्धी आणि विद्या तुमच्या मुलांना प्राप्त होण्यासाठी काही ठराविक मंत्र सांगणार आहेत. ते आपण पुढे बघायचे आहेत आणि ते आजच्या दिवशी संध्याकाळी म्हणायचेच आहेत. तर चला आपण आधी उपाय बघूयात. तर हा उपाय तुम्हाला का करायचा आहे? जर तुमच्या घरावर वारंवार काही ना काही संकटे येत असतील, कुठली बाधा असेल, कधीकधी नजर बाधा आपल्याला होत असते, तर कधीकधी कोणतीही वाईट शक्ती आपल्यासोबत घरी येत असते. आपण एखाद्या वेळेस बाहेर जातो, तिथली जागा चांगली नसते, तिथून एखादी नकारात्मक शक्ती कळत नकळत आपल्यासोबत आपल्या घरी येते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत वाईट विचार येणे, नकारात्मकता जाणवणे, त्यासोबतच घरामध्ये कोणतेही कामे पार न पडणे, प्रत्येक कामामध्ये अडथळे येणे, विघ्न येणे, त्यासोबतच क्षुल्लक कारणावरून घरामध्ये एकमेकांमध्ये वाद होणे, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मुले कोणाचे ऐकत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा अर्थातच कुटुंबाची कोणाचीच प्रगती होत नसेल तर तुम्हाला कुठलीही बाधा जर झालेली असेल तर या कापुराच्या उपायाने ती बाधा ही नष्ट होते. त्यासोबतच अनेक समस्या आपल्या आयुष्यात येत असतात.
दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीला आपल्याला सामोरे जावे लागते. तर या सर्व समस्या नष्ट होण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये बाप्पांच्या कृपेने आनंद, सुख, शांती, समृद्धी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या इच्छा देखील सर्व पूर्ण होणार आहेत, विघ्न, संकटे देखील दूर होणार आहेत आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे. तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचा आहे? संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. ज्यांना शक्यच नाही त्यांनी 12 वाजेपर्यंत कधीही केला तरीही चालेल. म्हणजे 5:30 ते रात्री 12:30. आणि त्यापेक्षाही अजून सोपं सांगायला गेलं तर तुम्ही तिन्ही संजेच्या वेळेत हा उपाय केला तर उत्तम ठरेल. आणि तुम्ही ज्या वेळेला चंद्रोदयाची वेळ पाहून तुम्ही उपवास सोडणार आहात तर त्यावेळेला देखील तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. गणपती बाप्पांच्या पूजेच्या वेळेला केला तरीही चालेल. तर अर्थातच तुम्हाला 5:30च्या पुढे तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. गणपती बाप्पांच्या पूजनाच्या वेळेला केला तर उत्तम. आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची शाश्वत कृपाप्राप्ती आपल्यावर राहावी यासाठी प्रत्येक भाविक हा संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतो, हे व्रत करत असतो. पण तुम्हाला जर उपवास करणे शक्यच नाही झाले तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कोणताही उपाय करणार असाल त्यावेळेला सर्वप्रथम तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेलाच असावा. दिवा हा आध्यात्मिकतेची, प्रगतीचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुम्ही दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमचा जो काही उपाय आहे, तुमची जी काही भावना आहे ती सर्व देवतांपर्यंत पोहोचवण्याचे काम हा दिवा करत असतो. ते एक माध्यम असते, म्हणून तुम्ही आवर्जून दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमचे घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उघडे ठेवायचे आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुख्य प्रवेशद्वारावर देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण तिन्ही संजेची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. आणि यावेळी तुम्ही असा एक दिवा जो मुख्य प्रवेशद्वारावर लावला तर साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते. आणि आजच्या शुभ तिथीवर आवर्जून लावा, कारण आज गुरुवार देखील आहे. त्यामुळे तुम्हाला आज एक दिवा बाहेर देखील लावायचा आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर. लक्ष्मीला प्रसन्नता, स्वच्छता आणि प्रकाश हा अत्यंत प्रिय असतो. त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. त्यासाठी एक दिवा आवर्जून लावा. त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. एक तुम्हाला देवघरात दिवा तुम्ही जो दररोज लावता तो लावलेलाच असेल. त्याचबरोबर गणपती बाप्पांची तुम्ही पूजा केलेली असेल, विधिवत अभिषेक करून आपण गणपती बाप्पांची आज पूजा करत असतो. ती झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेला गणपती बाप्पांसमोर एक तुपाचे निरंजन लावायचीच आहे. एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये तुम्ही फुलवात वापरली तरीही छान. जर तुम्ही सकाळी गणपती बाप्पांची अभिषेक करून पूजा केलेली नसेल तर संध्याकाळी देखील तुम्ही शुचिर्भूत होऊन गणपती बाप्पांची विधिवत पूजा करू शकता, अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तने शक्य झाले तर आवर्जून द्यावेत, नाही शक्य झाले तर एक आवर्तन तुम्हाला घ्यायचे आहे. त्याचबरोबर ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून, दुर्वा आणि एक लाल जास्वंदाचं फूल वाहून त्यानंतर तुम्हाला हा उपाय लगेचच करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांडं तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत व त्यावर तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. खोबऱ्याच्या वाटीचा तुम्ही मोठा तुकडा ठेवला तरी चालेल. त्यावर तुम्हाला 2 भीमसेनी कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील ठेवू शकता. खोबऱ्याच्या वाटीचा पांढरा भाग वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने ती खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. त्यामध्ये 2 कापूरवड्या ठेवायच्या आहेत. त्यासोबतच 3 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड असायला हव्यात, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. त्यानंतर तुम्हाला 2 हिरवी वेलची त्यावर ठेवायची आहे आणि थोडेसे शुद्ध तूप टाकायचे आहे व त्यानंतर तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्या भांड्याला देखील हळद, कुंकू, अक्षता वाहून नमस्कार करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. त्याचबरोबर ओम गण गणपती नमः या मंत्राचा देखील तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. गणपती स्तोत्राचे 1 वेळेला पठण करायचे आहे. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचाच तुम्हाला जप करायचा आहे. हा मंत्र विघ्न दूर करणारा मंत्र आहे. त्यानंतर तुम्हाला कापुराचा धूर सर्व घरामध्ये पसरेल अशा प्रकारे धूर करायचा आहे. तुम्ही त्यावर थोडेसे तूप टाकत राहिलात तरीही चालेल. त्यानंतर हे भांडे तिथून उचलायचे आहे, तुमच्या सर्व घरामध्ये फिरवायचे आहे, प्रत्येक भिंतीला स्पर्श करायचा आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी हे कापुराचे भांडे ठेवायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवायचे आहे. हे सर्व विधी करत असताना तुम्हाला त्याच मंत्राचा जप करत राहायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता, विघ्न, कोणतेही बाधा ह्या नष्ट होतात. त्यानंतर हा कापूर जळून झाल्यानंतर त्यातील सर्व वस्तू शांत झाल्यानंतर त्यात जी खोबऱ्याची वाटी आहे ती तुम्हाला खायची नाही आहे. रात्रभर ती घरी तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये ती वाटी टाकून देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाकली तरीही चालेल. त्या वाटीमध्ये घरातील सर्व नकारात्मकता शोषून घेण्याचे काम झालेले असते, म्हणून तुम्हाला ही वाटी घराच्या बाहेर नेऊन टाकायची आहे किंवा निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. तर हा उपाय नक्की करा. तुमच्या घराची प्रगती होईल आणि सर्व विघ्न देखील दूर होतील. संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा करत असताना त्यांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा. त्यासोबतच पुढे आपण 3 मंत्र पाहणार आहोत जे तुमच्या प्रगतीसाठी आहेत व त्यानंतर लगेचच चंद्रोदयाची वेळ पाहणार आहोत. तर तुमच्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी आणि विद्याप्राप्तीसाठी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा गणेश गायत्री मंत्र आहे. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती व्हावी असे वाटत असेल किंवा ज्यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढवायची आहे त्यांच्यासाठी हा मंत्र अत्यंत लाभदायक आहे. तर हा मंत्र म्हणावा. तुमच्या मुलामुलींच्या बौद्धिक विकासासाठी जर मुलं तुमचे लहान असतील तर आईवडिलांनी हा मंत्र म्हटला तरीही चालेल. त्यासोबतच कार्यसिद्धीसाठी हा सर्वात सोपा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करताना किंवा कोणतेही संकट तुमच्यावर येऊ नये यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र जपल्याने यश मिळते. तर हा मंत्र प्रत्येकजणच म्हणत असतो. ओम गण गणपतीये नमः सर्वात सोपा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला कार्यसिद्धीसाठी म्हणायचा आहे. आणि अजून एक मंत्र आहे जो आर्थिक लाभासाठी म्हणायचा आहे. हा मंत्र जप केल्याने आर्थिक चणचण दूर होते आणि घरामध्ये समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गण गणपतीये वरद सर्वजनवे वशमानाय स्वाहा हा मंत्र जप केल्याने आर्थिक चणचण दूर होते. तर हा मंत्र तुम्ही आवर्जून म्हणा. त्यासोबतच प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम हा मंत्र सर्व संकट नाश करण्यासाठी म्हणायचा आहे. शक्य असेल तर संकटनाशन स्तोत्राचे पठण तुम्ही आवर्जून आज संध्याकाळी कराच. बाप्पांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या जीवनातील सर्व संकटे समस्या ह्या नष्ट होतील. त्यासोबतच आज संध्याकाळी चंद्रोदयाची वेळ आहे 9:44 तर तुमच्या एरियानुसार मिनिटांचा फरक पडू शकतो. त्यानुसार तुम्ही चंद्रोदय बघून विधिवत चंद्राची पूजा करायची आहे, गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यानंतर उपवास सोडायचा आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.